मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे, पंडित भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या चौथ्या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपल्याला कल्पना आहे आपण सध्या मासिक भविष्य बघतोय आणि ते मासिक भविष्य सप्टेंबर महिन्याचं आहे. या सप्टेंबर महिन्यातला हा चौथा भाग, याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या राशींचा आपण विचार करू. ते म्हणजे तूळ रास आणि दुसरी वृश्चिक रास. तूळ राशीमध्ये ग्रहांचे काय काय बदल होतात, ते कोणत्या राशीतून कोणत्या स्थानात जाणार आहेत, कोणत्या स्थानातून, याचाही आपण विचार करणार आहे. तर आरंभ करू या तूळ राशीसाठी काय बदल आहेत. महत्त्वाचे 4 ग्रह आपण बघतोय जे बदलतात आहे. पहिला म्हणजे रवी. रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत लाभस्थानात असणार आहे आणि त्यानंतर तो व्ययस्थानातून भ्रमण करणार आहे. मंगळाचा विचार करता मंगळ संपूर्ण महिनाभर भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. बुध 5 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर याच्यामध्ये दशमस्थानातून म्हणजे कर्मस्थानातून भ्रमण करणार आहे. शुक्र 19 सप्टेंबरपासून लग्नस्थानातून भ्रमण करणार आहे. हा झाला विषय ग्रहांचा बदल. मग त्यानुसार कौटुंबिक जीवन काय म्हणते त्याचा आपण विचार करू. कौटुंबिक जीवनाचा जर आपण विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने अधिक व्यतीत होईल. घरामध्ये पूजेचे विधी काही होण्याची चिन्ह दिसतात आहे. त्यामुळे कौटुंबिक वातावरण देखील धार्मिक आणि अतिशय आनंदाचं राहील. कुटुंबातले सदस्य तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि मानपान वाढेल. या काळामध्ये घराबाहेर काहीही बोलणं टाळा आणि मातापित्यांकडे विशेष काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमचं कोणीतरी आपल्याच घराच्या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन तुमच्या द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, याकडे देखील चौकसपणे लक्ष द्या. मग नोकरी व्यवसाय आणि प्रगतीचा विचार करता असं लक्षात येतं की व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला काही नवीन करार मदार तुमच्याकडून होऊ शकतात, पण अज्ञानामुळे ते तुमच्या हातातून जाण्याचा संभव आहे. आपल्याला मार्केटमधल्या एखाद्या व्यक्तीशी शत्रुत्वाची भावना देखील असू शकते, ज्यामुळे नवीन शत्रू तयार होतील. या काळामध्ये आपल्या बोलण्यामध्ये संयम ठेवा आणि निरर्थक भांडणामध्ये तुम्ही पडू नका. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नवीन नोकरी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्याकडून खूप सहकार्य मिळेल, ज्यामुळे प्रगती होईल. सरकारी अधिकारी या महिन्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांचं वरिष्ठांशी एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात. मग शिक्षणाचा विचार केला विद्यार्थ्यांसाठी तर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील आणि त्यांना परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासात कमी रस वाटेल आणि ते इतर गोष्टींकडे आकर्षित होण्याचा संभव आहे. महिन्याच्या अखेरीला त्यांच्या वर्गमित्रांसोबत वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजे ज्याला आपण स्पर्धा परीक्षा असं म्हणतो, तर मात्र अधिक मेहनत करण्याची तुम्हाला गरज आहे आणि तुम्हाला तुमची वाचन पद्धती देखील बदलावी लागेल. या काळामध्ये आपल्या शिक्षकांशी मात्र नक्की संपर्कात राहा, ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग पुढे प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला प्रियकराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण हळूहळू ते दूर होतील. तुमचा जोडीदार तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करेल, म्हणून त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला. विवाहित लोकांच्या मनामध्ये देखील आपल्या जोडीदाराविषयी अविश्वासाची भावना निर्माण होऊ शकेल. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या विवाहेच्छू पुरुषांना आपल्या आयुष्याबद्दल दुःखाची भावना असू शकते आणि ते एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असतील. अशा वेळेला आपले विचार नियंत्रणात ठेवा. आरोग्य आणि प्रकृतीचा जर आपण विचार केला तर मधुमेह आणि श्वासोश्वासाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण महिन्याच्या मध्यामध्ये काही कारणास्तव तुमची तब्येत बिघडू शकते. जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये गुडघेदुखीची देखील समस्या तुम्हाला सतावू शकते. अशा वेळेला योग्य ते डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मात्र औषधोपचार आणि पथ्य पाळा. खबरदारी घेणं ही तुमची जबाबदारी आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला मासिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि काही ना काही तुम्हाला त्या काही गोष्टी त्रास देऊ शकतात. हे टाळण्यासाठी
दररोज किमान अर्धा तास मात्र तुम्ही ध्यानधारणा किंवा योगा मात्र करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मग जर तूळ राशीबद्दल आपण हे ऐकलं आहे तर त्यांचा रंग आणि अंक शुभ कोणता. जर रंगाचा विचार केला तर आकाशी रंग त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल आणि अंकाचा विचार करता त्यांच्यासाठी 7 हा अंक अत्यंत चमत्कारिक आणि महत्त्वाची विशेष फलितं देणारा ठरेल. मग 7 अंक तारखेचा विचार करता 7 तारीख आहे, त्याचप्रमाणे 16 तारीख आहे, 25 तारीख आहे, हे सगळे 7 अंक मानले जातील, हे लक्षात घ्या. तर आत्ता आपण तूळ राशीचा विचार केला. याच भागातली दुसरी रास आता आपल्याला बघायची, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये 4 ग्रहांचं बदल होतोय भ्रमणामध्ये. कशा पद्धतीने तर रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत दशम स्थानात आणि त्यानंतर तो लाभस्थानातून भ्रमण करेल. मंगळ संपूर्ण महिनाभर अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल, गोचर असेल. बुध जो आहे तो 5 ते 23 सप्टेंबरपर्यंत भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. आणि शुक्र हा 19 सप्टेंबरपासून व्ययस्थानातून भ्रमण करेल. हे झालं गोचर भ्रमण कसं आहे त्याप्रमाणे. मग यावरून आपल्याला कौटुंबिक जीवन बघायचं आहे. चुकीच्या संगतीमध्ये जाण्याचं टाळा, अन्यथा कुटुंबातल्या सदस्यांचा तुमच्याबद्दलचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेषाची भावना देखील असू शकते. त्यामुळे स्वतःचा स्वभाव साधा ठेवा आणि कुटुंबातल्या सर्वांशी मनमोकळेपणाने बोला. या महिन्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्यासह दुसऱ्या शहरात जाण्याची शक्यता आहे आणि महिन्याच्या अखेरीला एखाद्या सदस्यामुळे घरात आनंदाचं वातावरण देखील निर्माण होईल. नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीचा विचार करता असं लक्षात येतं की व्यवसायातल्या चुकीची गुंतवणूक आपल्याला द्विधा मनस्थितीत आणू शकते, ज्यामुळे भविष्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला कोणाशीही शत्रुत्व बाळगू नका आणि हिशोब तपासा. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवलेले असतील तर ते तिथून तुम्हाला शुभसंकेत मिळू शकतात, ज्यामुळे तुम्ही नफ्यात असाल. अशा वेळेला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारी कर्मचारी या महिन्यामध्ये पगारात अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचं वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. आणि खाजगी कर्मचारी आपल्या कामाबद्दल जागरूक राहतील आणि त्यांचा दैनंदिन दिनक्रम सुरळीत करण्यावर देखील भर राहील. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि करिअरच्या वाटा काय म्हणतात ते तर शाळेत अभ्यासाबरोबरच परीक्षेची तयारी करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला मिळेल आणि मोठ्यांकडून देखील मार्गदर्शन मिळू शकेल. अशा वेळेला त्यांचा योग्य आदर करा आणि त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी या महिन्यामध्ये संगीत किंवा कला क्षेत्रामध्ये रस घेतील आणि त्यांचं लक्ष सर्वोत्तम देण्यावर भर असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं. प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा विचार करता जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्या महिन्यामध्ये त्यात अजूनच वाढ होईल आणि तुमच्या दोघांमध्ये मत्सराची भावना निर्माण होईल. आपल्या जोडीदाराबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल आपण रागवू शकतात. अशा परिस्थितीत अंतर आणखी वाढेल. संयमाने काम केलं तर परिस्थिती चांगली होऊ शकते. स्वतःसाठी जीवनसाथी शोधणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एखाद्याबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होऊ शकते, जेणेकरून आपण आपलं हृदय त्याला द्याल. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर पुढे जाण्यापूर्वी स्वतःला सुद्धा सुधरवण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये बदल करा. आरोग्य, जीवन आणि प्रकृतीचा जर विचार केला तर ज्यांना आधीच आरोग्याची समस्या आहे त्यांना या महिन्यामध्ये दिलासा मिळेल आणि कोणतीही नवीन समस्या उद्भवणार नाही. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांना सुद्धा या महिन्यामध्ये दिलासा मिळेल. महिन्याच्या मध्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊ शकते, ज्याची वेदना काही दिवसपर्यंत राहील. मनावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही प्रकारची कटू भावना मनात येऊ देऊ नका. नकारात्मकता पहिल्यांदा दूर करा. त्याचबरोबर इतरांशी बोलताना शब्दांची योग्य ती निवड करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता यावरून आपल्याला हे बघायचं आहे की वृश्चिक राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता. रंगाचा विचार केला तर मरून हा रंग जो आहे जो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
आणि अंकाचा विचार करता 6 हा अंक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मग 6 तारखेचा आपण विचार केला तर 6 तारीख, 15 तारीख आणि 24 तारीख जे आहेत त्या 6 अंकाशी निगडीत आहेत. त्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तर मंडळी, ह्या चौथ्या भागामध्ये तूळ आणि वृश्चिक राशीचा आपण विचार केला. उद्या आपण पुढचा भाग म्हणजेच 5वा भाग ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या धनु आणि मकर राशींचा विचार करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.